उद्घोष करा, हरीची कथा करा. हरीची कथा म्हणजे काय? आपण जे आता बघतो मोठा स्टेज लावायचा आहे आणि महाराज बसवायचे, तिकडे ऑर्गनवाला, तिकडे ऍक्टरवाला, इकडे तबलावाला, तिकडे ढोलकीवाला. ती कथा नाही. ती कथा म्हणजे तुम्हाला त्या भगवंताकडे नेण्याचं साधन आहे, ते साधन आहे. हा, जेणेकरून त्या हेतूने गावं नाही या तुम्ही. हा वा, फार कथा चांगली होती, मस्त नाचत होती लोक, नाचण्याच्या हेतूने गावं नाही. लोक त्या कथेला जातात. करू याची कथा म्हणजे कथा का करायची? भगवंताच्या नामस्मरणाची कथा, भगवंताची कथा. भगवंताने जे चरित्र केलंय ते चरित्राचं वर्णन करणे म्हणजे कथा. म्हणून नामस्मरण करा. तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान करतो. चित्त का साधन आहे. हा, चित्त कसं आहे हो? साधा आहे. हा, चित्त साधा आहे का? अहो, चित्त एकाग्र होत नाही. आता बसलो तर आपण इथे, पण तो काय लोक म्हणत असतील 11 वाजता संपला तर, कीर्तन 11 वाजता संपला तर बरं होईल. मी त्यांच्या चित्तामध्ये 11. काही लोक घरी इथे बसलेले सर्व माणसं चांगलीच आहे, कीर्तनासाठीच आहेत. पण काय हे उदाहरण कीर्तनाच्या माध्यमातून का द्यावे लागतात? तर त्या ठिकाणी तशी लोक आलेलीच असतात. हा, चित्तामध्ये नको ते असतं. मग चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाला की येऊन गोपाला चित्त शुद्ध झाला तर काय बाकी काय? चित्ताला समाधान प्राप्त होईल. चित्त कधी समाधान होईल? देवाचं नामस्मरण झाल्याशिवाय समाधान चित्त होणार नाही. जेव्हा देवाची भेट होईल, जेव्हा देव भेटेल, तेव्हा समाधान चित्ताला होईल. नामस्मरण केलं, सतत नामस्मरण केलं आणि आमच्या चित्त एकदा का समाधान झाला. मग अवस्था काय प्राप्त होते? एकदा का चित्ताला समाधान मिळालं की अवस्था कशी होते? अवस्था दुसऱ्याच्या जेव्हा टाळकऱ्यांना आनंद होतो तेव्हा ते डुलतात. ऐकल्यानंतर ते आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण त्या म्हणायला आम्हाला थोडंसं 4-5 कीर्तन 4-5 कार्यक्रम जेव्हा जातात तेव्हा ती चालू होती. कारण का त्याचा काय क्लास वगैरे आम्हाला नसल्यामुळं ते तिथं ऐकलेलं जातं आणि ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. पुढचं येतं मागचं येतं, असं करता 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 गावी जातो आणि मात्र नंतर पक्की होते चालू. सुनील पवार आणि कैलास पवार त्याच्या आवाजामध्ये चालतो आपण आहे. काय सुंदर असं त्यांनी एक वळण दिलंय कार्यक्रमाला कीर्तनाच्या माध्यमातून. लोक म्हणतात काय कीर्तन होतात, कीर्तन त्यांची होत नाही. हे जेव्हा जोडी असते तेव्हा होते. आज जरी आनंदी जर नसते तर तेवढ्या जोमामध्ये कीर्तन कलाकारामुळे कीर्तन आहे. बघा तुम्ही पहा युट्यूबच्या माध्यमातून कीर्तन काहीच नाही. कलाकारांचा कीर्तन तर विशाल महाराज, विकास महाराज वेलकर वगैरे गायला असतात, भरतांना पटाळे हे असे वाजवायला असतात. मग काय कीर्तन?